Morning to all of you. Today we are going to learn the LEAP CBSC the सूट सिस्टीम. चला तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये द लीप या चॅप्टर मधील द सूट सिस्टीम याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. मग आता बघा, सूट म्हणजे काय? द सूट सिस्टीम इज द part of the plant which grows above the soil from the shoot is called also shoot system. म्हणजे बघा मित्रांनो, आपण ज्याही वेळेस एखादा झाड बघतो तर झाडाच्या जोही पार्ट असतो तर जमिनीच्या वरच्या भागाला आपण काय म्हणतो तो सूट सिस्टीम असं म्हणतो. तर म्हणजे जमिनीच्या झाडाचा खालचा जो भाग असतो तो असतो रूट, त्याला आपण रूट सिस्टीम असं म्हणतो. आणि जमिनीच्या वरच्या भागाला आपण काय म्हणतो सूट सिस्टीम. मग सूट सिस्टीम मध्ये आपण बघत आहोत की अनेक वेगवेगळे घटक असतात. त्या वेगवेगळ्या घटकाची चर्चा आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. मग आता बघा, द सूट सिस्टीम इज मेड ऑफ. मग आता ही जी सूट सिस्टीम आहे तर ती कशापासून बनलेली असते? इट इज अ स्टेम. म्हणजे त्यातील पहिला जो घटक असतो तो म्हणजे असतो स्टेम. स्टेम म्हणजे काय? खोड. मग झाडाचं जेही खोड असतं आपण त्याला काय म्हणतो तर स्टेम्स असं म्हणतो. त्यानंतर बर्ड्स म्हणजे त्याला जेही आपल्या कळ्या येत असतात त्याला आपण काय म्हणतो तर बर्ड्स असं म्हणतो. त्यानंतर असतं लीव्स म्हणजे जे झाडाचे पानं असतात त्याचाही सूट सिस्टीम मध्ये समावेश होतो. त्यानंतर असते फ्लावर्स म्हणजे झाडांना जेही फुलं येतात त्याचाही सूट सिस्टीम मध्ये समावेश होतो. त्यानंतर असतं फ्रुट्स म्हणजे झाडांना जेही समजा फळ येतं त्याचाही सूट सिस्टीम मध्ये समावेश होतो. मग चला तर बघूयात यातील एक एक घटक. बघा, द स्टेम. मग स्टेम म्हणजे काय? खोड. दिस इज द पार्ट ऑफ द ट्री मीन्स इट इज द स्टेम. म्हणजे झाडाचं जेही बुड असतं किंवा जेही खोड असतं आपण त्याला स्टेम असं म्हणतो. स्टेम इज द मेन एरियल पार्ट ऑफ द सूट सिस्टीम. मग झाडाचा सगळ्यात जो महत्वाचा जो भाग असतो तर तो असतो स्टेम असतो. मग तो जमिनीच्या वरचा भाग असतो त्याला आपण काय म्हणतो? स्टेम. मग आता जेही स्टेम असतात त्याला वेगवेगळे पार्ट असतात. त्या पार्टची आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. मग आता बघा, नोड्स. मग झाडाला काय असतात? देअर आर सम नोड्स अँड सम इंटरनोड्स. द पॉइंट ऑन द स्टेम फ्रॉम फिअर द लिव्स अँड ब्रांचेस ओरिजिनेट आर कॉल्ड नोड्स. म्हणजे ज्या ठिकाणी झाडाचे जो पॉइंट असतो ज्या ठिकाणाहून काय होतात लिव्स अथवा ब्रांचेस तयार होतात आपण अशा झाडाच्या पार्टला काय म्हणतो तर नोड असं म्हणतो. म्हणजे झाडाला ज्याही ब्रांचेस अथवा सब ब्रांचेस असतात तो जोही पार्ट असतो त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणलं जातं? नोड असं म्हटलं जातं. मग आपला जो नोड असतो त्या नोडच्या दोन्हीच्या मध्यला जो भाग असतो त्याला आपण काय म्हणतो? इंटरनोड. व्हॉट इज मीन बाय इंटरनोड? इंटरनोड मीन्स द पार्ट ऑफ द सिस्टम बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड इज कॉल्ड इंटरनोड. मग इंटरनोड म्हणजे काय? की जेही दोन नोड्स असतात या दोन नोडच्या मधील जोही भाग असतो त्याला आपण म्हणतो इंटरनोड. म्हणजे दोन ब्रांचेस अथवा दोन पानांच्या मधला भागाला आपण काय म्हटलं जातं? इंटरनोड असं म्हटलं जातं. त्यानंतर असतं अपिकल बर्ड्स. मग अपिकल बर्ड्स या टर्मिनल बर्ड्स. मग द टिप ऑफ द सूट हॅज कॉल्ड एपिकल बर्ड्स. म्हणजे झाडाचा वरचा जोही बुंदा असतो ज्याचं काय असतो वरती सेंट असतो त्याला आपण काय म्हणतो तर अपिकल बर्ड्स असं म्हणतो. या टर्मिनल बर्ड्स दे आर रिस्पॉन्सिबल फॉर द व्हर्टिकल ग्रोथ ऑफ द स्टेम. आणि यांचा वापर काय होतो की झाडाची व्हर्टिकल ग्रोथ होण्यासाठी म्हणजे लंब पद्धतीने ग्रोथ होण्यासाठी या अपिकल बर्डचा वापर होतो. त्यानंतरचा पार्ट आहे ऍक्सिल. ऍक्सिल म्हणजे काय? द अँगल बिटवीन अप्पर साइड ऑफ द लिप अँड द स्टेम इज द ऍक्सिल. म्हणजे जे स्टेम असतं आणि त्याच्यामध्ये जेही लिप असतं यांच्या जो मधला जो भाग असतो त्याला आपण म्हणतो ऍक्सिल. मग हे एक प्रकारचा काय तयार केला असतो? त्यांनी अँगल तयार केला असतो म्हणून त्याला आपण काय म्हणतो तर ऍक्सिल असं म्हणतो. द अँगल बिटवीन द अप्पर साइड ऑफ द लिप अँड द स्टेम इज द ऍक्सिल. बर्ड्स फाउंड हिअर आर कॉल्ड द ऍक्सिलरी बर्ड्स. मग या ठिकाणी आपल्याला जेही नोड असतो इंटरनोड असतो मग
नोड आणि इंटरनोड यांच्यामध्ये काय होतं की काही एक्झिलरी बर्ड्स असतात, म्हणजे कोंब असतात, तर त्यांना आपण मराठीमध्ये असं म्हणतो काय, एक्झिलरी बर्ड्स म्हणजे उपकोन असं म्हणतो. दे प्रोड्यूस न्यू ब्रांचेस विथ आयदर लीव्स ऑर फ्लावर्स. म्हणजे जे ही एक्झिलरी बर्ड असतात, एक तर त्या ठिकाणाहून एक तर नवीन फांद्या तयार होतात किंवा त्या ठिकाणाहून फुलं येतात. What is the function of the stem? Today we have to learn the function of the stem. We have seen the parts of the leaf and the part of the shoot. But today we have to learn what is the function of the stem. Stem bears all the aerial parts of the plants, birds, leaves, flowers and fruits. म्हणजे स्टेम जे असतं, तर त्याचं मेन फंक्शन असतं की जेही प्लांट असतं त्याला काय येतात, बर्ड्स म्हणजे येतात, त्यांना लिव्स येतात, फ्लावर्स येतात आणि फ्रुट्स येतात. म्हणजे स्टेमचं सगळ्यात मुख्य काम असतं की त्या ठिकाणून काय तयार करणे, काही बर्ड्स तयार करणे, काही लिव्स तयार करणे, काही फ्लावर्स तयार करणे अँड फ्रुट्स तयार करणे. दिस इज द फर्स्ट फंक्शन ऑफ द स्टेम. Second function, the stem helps in the upward movement of water and mineral absorbed by the root and transports them up to the leaves, flowers and fruits. म्हणजे जमिनीमधून पाणी शोषून घेण्याचं काम हे काय करत असतं, स्टेम करत असतं. मग स्टेम हे झाडाच्या मुळाच्या साह्याने जमिनीमधून काय करतं, पाणी शोषून घेतं आणि पाण्यासोबतच ते काय करतं, काही मिनरल्स ही शोषून घेतं आणि ते ट्रान्सपोर्ट करण्याचं काम कशासाठी, जेही झाडाच्या फांद्या आहेत, पानं आहेत, फुलं आहेत किंवा फ्रुट्स आहेत यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम, पाणी आणि मिनरल हे पोहोचवण्याचं काम हे काय करत असतं, स्टेम करत असतं. मीन्स दिस इज द मेन फंक्शन ऑफ द स्टेम. थर्ड फंक्शन काय असतं, फूड प्रिपेअर्ड बाय द लीव्स इज कंडक्टेड डाउनवर्ड टू रूट्स अँड नॉन ग्रीन प्लांट पार्ट्स बाय द स्टीम. म्हणजे जेही स्टेम जे असतं, तर स्टेम मध्ये जेही ब्रांचेस असतात, लीव्स असतात अँड बाकी जेही ग्रीन घटक असतात, तर त्यांचं काम असतं की फूड तयार करणे आणि असं तयार केलेलं फूड हे झाडांच्या मुळापर्यंत पोहोचवण्याचं काम हे स्टेम करत असतात. म्हणजे जमिनीमधून पाणी शोषून मुळाकडून घेतलं जातं, ते स्टेम वरती पाठवतं, वरतून अन्न तयार केलेलं जेही असतं ते मुळापर्यंत. म्हणजे या ठिकाणी दोन्ही कामं स्टेमचे असतात. म्हणजे वरचं तयार केलेलं अन्न खाली पाठवणे आणि खालचं अन्न वरती पाठवणं. फोर्थ फंक्शन, द स्टेम ऑल्सो मॅन्युफॅक्चर्स फूड व्हेन इट इज ग्रीन अँड यंग. मग ज्यावेळेस झाडाची पूर्णतः वाढ झालेली नसते, त्यावेळेस अशा वेळेस स्टेम हे काय करत असतं की त्याचं अन्न तयार करतं अँड आणि ते काय करतं, मुळापर्यंत पोहोचवण्याचं काम हे स्टेमचं असतं. त्यानंतरचा घटक आहे आपला द लीफ. हा आपल्या चॅप्टरचं नावच आहे द लीफ. द फ्लॅट अँड ग्रीन पार्ट ऑफ द शूट that grows laterally from the nodes of the stem are the leaves. म्हणजे जो ही सपाट भाग असतो, फ्लॅट भाग असतो आणि जो शूट सिस्टीमचा भाग आहे, जो सहसा लॅटरली काय होतो की ग्रो होतो नोड्स अँड स्टेम पासून, त्यांनाच आपण काय म्हणतो, पानं म्हणतो. देर इज ऑलवेज बर्ड इन द एक्सिल ऑफ लीफ कॉल्ड द एक्झिलरी बर्ड. मग अशा वेळेस त्यांना काय असतं, काही सम एक्झिलरी बर्ड्स ही असतात. Leaves do not continuously grow like the stem but stop growing on the attaining the full size. म्हणजे जे पानांची जी वाढ असते, तर ती कंटिन्युअसली होत नाही, त्यांचं वाढ ही एक विशिष्ट त्यांचं वाढीपर्यंतच मर्यादित असते आणि त्या वाढीच्या नंतर ते कोणत्याही स्टेम प्रमाणे वाढत नाही, ते एक विशिष्ट काळापर्यंत त्याची वाढ होत असते. त्यानंतर बघा द स्ट्रक्चर ऑफ द लीफ. मग जेही पान आहे त्याला काय असतं, एक प्रकारचं स्ट्रक्चर असतं. द लीफ हॅज ऑल्सो ऍक्सिल, स्टेम, पिट्युअल, पेन, मिडरिप, लीफ मार्जिन, अपेक्स और लॅमिना. दीज आर द पार्ट्स ऑफ द लीफ. त्यातला पहिला घटक आपण बघणार आहोत पिट्युअल. पिट्युअल म्हणजे काय, डेट. म्हणजे प्रत्येक जेही पान असतं, तर
पान हे देठाच्या साह्याने स्टेमला जोडलेलं असतं. मग द बेसल पार्ट ऑफ द लीफ इज स्टॉक कॉल्ड द पिटोल. त्यालाच आपण काय म्हणतो तर पिटोल. इट इज अटॅच्ड टू द स्टेम ऍट द नोड. आणि हे काय असतं की ज्या ठिकाणी नोड आहे त्या ठिकाणी ते एक अटॅच झालेलं असतं. त्यानंतर अन एक्झिलरी बर्ड इज प्रेझेंट इन द ऍक्सिल ऑफ द लीफ. आणि या ठिकाणी काय एक एक्झिलरी बर्ड्स असतात ऍक्सिलच्या मध्ये आणि तेही काय करतात एक तर वेगवेगळं काम करतात. समटाइम्स लीव्स आर डायरेक्टली अटॅच्ड टू द स्टेम विदाउट पिट्युअल. म्हणजे कधी कधी पिट्युअल नसतानाही डायरेक्ट स्टेमला जे अटॅचमेंट झालेले जे लीव्ह असतात त्यांना आपण सेसल असं म्हणतो. मग नेहमी परीक्षेला प्रश्न विचारला जातो व्हॉट इज मीन बाय सेसल. मग सेसल म्हणजे काय की एक विदाउट देठ नसलेला पान त्याला आपण सेसल असं म्हणतो. leaf blade or lamina. What is mean by lamina? The green flat and broad part of the leaf is called the lamina. म्हणजे झाडाचा जो ही पातळ भाग असतो आणि जो नेहमी कसा असतो हिरवा असतो आपण त्याला काय म्हणतो तर लॅमिना या लीफ ब्लेड असं म्हणतो. इट इज आउटर एज इज कॉल्ड लिप मार्जिन. आणि त्याचं जेही समजा बाजूचं मार्जिन असतं त्याला आपण लिप मार्जिन असं म्हणतो. मिड रिब. आणि पानाला काय असते एक मध्य शिरा असते आपण त्याला मिड रिब म्हणतो. पिट्युअल कंटिन्युअस इन टू द लॅमिना. मग जेही देठ असतं त्याचाच कंटिन्युअस वाढ होऊन त्याचं कशामध्ये रूपांतर होतं लॅमिना मध्ये रूपांतर होतं ऍज द मिड रिब. काय मिड रिब म्हणून त्याचं रूपांतर होतं. दिस लॅटरली गिव्स आउट फाईन ब्रांचेस कॉल्ड फेन्स. आणि तेच काय तयार करतं त्याला फेन्स ही त्याच्यामधून तयार होतात. पिटोल, मिडरीब, फेन्स, फेनलेट्स conduct water and food. Veins also provide the skeleton or the supportive framework to the leaves. मग हे काय करतं एक प्रकारचं स्केल्टन तयार करण्याचं काम हे मिडरीब करत असतं आणि त्यांना काही ज्या सब फेन्स त्यांना फेनलेट्स असं म्हणतात. and its main work is also to make food and after making food they send this food through the petiole and petiole through the stem and it also gives this food to the root. Now we have to learn the types of leaves. Means we have seen there are so many types of leaves. Leaves can be of two types. मग ह्यातील सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला बघायचे आहे तर लीव्हचे two types. Number first is simple leaves and number second is compound leaves. There are only main two types of leaf, simple leaf and compound leaf. In a simple leaf, the lamina is undivided and is a single piece, mango या banana. मग याच्यामधला जो ही लॅमिना असतो म्हणजे जो सपाट जो ही ग्रीन पार्ट असतो तर तो कसा असतो कोणत्याही डिवाइड केलेला नसतो. मीन्स इट इज ऑल्सो अनडिवाइडेड. दिस इज द midrib and this is the lamina which is not divided. So the lamina which is not divided is called the simple leaf. Compound leaf. In a compound leaf the leaf blade or the lamina is divided into smaller unit called the leaflets. म्हणजे हा काय असतं की एक जेही मधलं जेही स्टेम असतं स्टेमच्या नंतर जो पिटोलला काय येतं की मिड रिपच्या दोन्ही साईडला जे लीव्स असतात त्यांना आपण काय म्हणतो कंपाऊंड लीव असं म्हणतो. मग या पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या घटकावर चर्चा केली. जर कुणाला काही समस्या असेल तर त्यांनी निश्चितच कॉमेंट बॉक्समध्ये आपले समस्या मांडावी त्याच्यावरती आपल्याला समाधान केलं जाईल. धन्यवाद वॉचिंग दिस and if you like this video please subscribe and share